शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे ज्या शेतकऱ्यांनी खोडवायासाठी आलं ठेवलेलं आहे समजा, तर त्याचं आपण काय उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून आपलं आलं जे आहे ते व्यवस्थित राहील आणि त्याच्यावरती कुठल्याही बुरशीचा किंवा मग कुठल्याही किडीचा अटॅक होणार नाही, त्या संदर्भात आपण चर्चा करू। त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी बंधूंनो, आता तुम्ही इथं बघू शकता ही जे आल्याचे जे कंद आहे तर ते पूर्णपणे जे आहे का उघडे झालेले आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये आंतरपीक घेतल्यामुळे, त्याचबरोबर जी वरची माती आहे ती पावसामुळे जे आहे का ती खाली जात असते, तर त्या अनुषंगाने असे जे कंद आहे ते उघडे होत असतात। तर आता हे कंद पण आहे, तर हा कंद पण जे आहे का उघडा झालेला आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये बुरशीचा पण अटॅक झालेला आहे आणि यामध्ये जे आहे का आळीचा पण प्रादुर्भाव होत असतो। तर आपल्याला जे आहे का रेट कमी असल्यामुळे आपण कमीत कमी खर्चामध्ये काय उपाययोजना केली पाहिजे, जसं की कीटकनाशकमध्ये जर आपण विचार केला तर थायमिथॉक्झाइम, ज्याला आपण ॲक्ट्रा पण म्हणतो असतो समजा, थायमिथॉक्झाइम 30% वालं जे असतं तर ते आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 500 ml पर्यंत आपल्या प्लॉटला द्यायचे आहे, जेणेकरून जो बुरशीचा किंवा मग कीडचा अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे तो कव्हरमध्ये येण्यासाठी आपल्याला जे आहे का मदत होणार आहे। त्याचबरोबर त्यामध्ये बुरशीनाशक म्हणून आपण एक साध्यातलं साधं घेऊ शकतो, जसं की बाविस्टीन कार्बेंडेन्झाइम जे असतं त्यामध्ये घटक, त्याचं आपण 1 एकर क्षेत्रासाठी 500 ग्रॅमपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे। या असं जर आपण ड्रिप इरिगेशन थ्रू जर दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे जो बुरशीचा आणि किडीचा अटॅक झालेला आहे तो कव्हर होण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याचा मदत होणार आहे। त्याचबरोबर एकसारखे चांगले जर्मिनेशन होण्यासाठी आपल्याला जे आहे का जमिनीमधून आपण ह्युमिक ॲसिड किंवा मग सीवीड जर दिलं तर एकसारखा उतार किंवा फुटवा वाढवण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याचा फायदा होत असतो। शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की ज्या शेतकऱ्यांनी समजा रेट कमी असल्यामुळे आपला प्लॉट ठेवलेला होता, तर तो चांगल्या प्रकारे जे आहे का राहील आणि प्लॉट व्यवस्थित डेव्हलप होईल, त्यासाठी जे आहे का याचं नियोजन केलेलं होतं। शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या काळामध्ये खोडव्याचे जे दर आहे तर ते स्थिरच राहणार आहे, पण आपण एक पोळ्यापर्यंत जरी समजा प्लॉट चांगल्या प्रकारे जर डेव्हलप केला, उत्पन्नावरती जरी वाढवण्याचा आपण प्रयत्न केला, तर दर जरी कमी असले पण आपलं उत्पन्न जर चांगल्या प्रकारे जर निघालं तर मागील वर्षी जो आपला खर्च झालेला आहे तो चांगल्या प्रकारे निघण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याची मदत होणार आहे। कारण की आजच्या दरमध्ये जरी आपण आपला प्लॉट जर दिला तर आपल्याला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बेनिफिट राहत नाही आहे, उलट आपण मायनसमध्ये जात आहोत। त्यामुळे जे आहे का ज्या शेतकऱ्यांनी समजा प्लॉट ठेवलेलाच आहे तर त्यांनी एक नॉर्मल थोड्या प्रमाणामध्ये फर्टिगेशन करणं खूप गरजेचं आहे, कारण की हे पीक एवढंही हलकं नाही आहे किंवा मग एवढंही साधं नाही आहे की आपण काहीच न करता ते चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल। त्यामुळे हे पीक चांगलं स्ट्रॉंग असल्यामुळे थोडंफार त्याला खाण्यासाठी अन्नद्रव्य आपल्याला देणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर या कंडिशनमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्लॉटमध्ये नॅमेटोड पण येत असतो, ज्याला आपण मराठीमध्ये सूत्रकृमी म्हणत असतो, तर त्याचाही आपल्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे, त्यासाठी पण आपण त्याच्यावरती उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे। शेतकरी बंधूंनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण म्हटलं सर नॅमेटोड काय असतो, त्याचे तो कशावर येत असतो त्याविषयी पूर्णपणे डिटेल्समध्ये जे आहे का तुमच्यापर्यंत मी एक व्हिडिओ बनवून पाठवल, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।